विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारीसाठी महायुतीमध्ये रस्सीखेच पाहायला मिळते। मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी राष्ट्रवादी भाजपामध्ये चुरस पाहायला मिळते, तर कोकण पदवीधरसाठी भाजपा आणि मनसेमध्ये चढाओढ आहे। या चढाओढीमध्ये बंडखोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही। विधान परिषद निवडणुकीच्या उमेदवारीवरून महायुतीत लढाई। शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी इच्छुकांची भाऊगर्दी। पदवीधर पाठोपाठ शिक्षक मतदारसंघातही अनेकांची दावेदारी। विधान परिषदेच्या 4 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे। महायुतीत 4 जागांसाठी वेगवेगळ्या पक्षांनी दावेदारी करायला सुरुवात केली। महायुतीत राष्ट्रवादीच्या शिवाजीराव नलावडे यांची शिक्षक मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर केली। असं असताना महायुतीतला मोठा भाऊ असलेल्या भाजपकडूनही अनिल बोरनारे यांनी उमेदवारीसाठी तयारी केली। त्यांनी 2 उमेदवारी अर्ज घेतले असून एक भाजप आणि दुसरा अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज आहे। काहीही करून निवडणूक लढणारच असा निर्धार बोरनारेंनी व्यक्त केलाय। या निवडणुकीला आम्ही उमेदवारी अर्ज आज आयुक्त कार्यालयातून घेतलेला आहे। मागील 25 वर्षापासून मी भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून शिक्षकांच्या सेवा शर्तीच्या संदर्भामध्ये अनेक प्रश्न राज्यभरातले सोडवत आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पक्षाकडून मी मुंबई विभाग शिक्षक मतदारसंघाची उमेदवारी मागितलेली आहे। महायुतीचा उमेदवार कोण असा संभ्रम निर्माण झालाय। महायुतीचे नेते एका उमेदवाराची समजूत काढतील का हे पाहावं लागणार आहे। दुसरीकडे राष्ट्रवादीच्या शिवाजीराव नलावडेंनी तर प्रचारालाही सुरुवात केली। आता मी शिक्षक मतदारसंघामधून ही निवडणूक लढवतोय। 14,610 पैकी 6,000पेक्षा जास्त मतदारांची नोंदणी आज मी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या शहरात केलेली आहे आणि शिक्षक मित्र म्हणून तुम्हाला सगळे या ठिकाणी मतदार यांची ओळख माझ्याबद्दल ही अशी आहे की हा कार्यकर्ता आहे, हे सहकारी आहे। आमच्या कुठलीही अडचण यांच्या हातामध्ये जर विधिमंडळामध्ये जाण्याची संधी दिली तर नलावडे हे निश्चितपणे आम्हाला न्याय देतील। कोकण पदवीधर साठीही मोठी चुरस पाहायला मिळते। विद्यमान आमदार निरंजन डावखर यांनी निवडणुकीचा प्रचार सुरू केलेला असताना मनसेनं अभिजित पानसेंना उमेदवारी दिली। शनिवारी अभिजित पानसे उमेदवारी अर्जही दाखल करणार आहेत। महायुतीतल्या अनेक मित्रपक्षांनी एका जागेवर दावा केल्यानं 4 पैकी एका ठिकाणी बंडखोरी होण्याची दाट शक्यता आहे। महायुतीतले मित्रपक्ष एकमेकांची कशी समजूत काढतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। चेतन ननावरेसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।